अजगर माहिती आहे ना मित्रांनो? हा, तोच अजगर. प्रचंड लांब, प्रचंड मोठा, मोठमोठ्या झाडाच्या बुंध्यांना विळखा घालणारा, किंवा एखादी गोष्ट जर विळख्यात पकडली तर त्याला खल्लास केल्याशिवाय न थांबणारा, किंवा सापडेल त्या प्राण्यांना, सापडेल त्या पक्ष्यांना अगदी गिळून टाकणारा अजगर, की ज्या अजगराला पाहायला आपण अनेकदा प्राणी संग्रहालयामध्ये जातो, पुस्तकात पाहतो, किंवा विविध मालिकांच्या मध्ये हा अजगर आपण पाहत असतो. राजकारणात सुद्धा अजगर आहेत बरं का. असेच मोठे मोठे अजगर आहेत. ते तर दररोज काही ना काही गिळत असतात. त्यापैकी एक सर्वात मोठा आपल्या देशातला अजगर आहे. त्या अजगराचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. आणि या अजगराने आज एक मोठा मासा गिळलेला आहे. चक्क मुख्यमंत्री गिळून टाकलेला आहे. या विषयाला आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी काय म्हटलं, एक राजकीय अजगर आहे. आणि या राजकीय अजगराने एका मुख्यमंत्र्याला गिळून टाकलेलं आहे. माहितीये ना आपल्याला? ते मुख्यमंत्री, बिहारचे मुख्यमंत्री, जदयूचे नेते नितीश बाबू ज्यांना बिहारच्या मुख्यमंत्री पदावर भारतीय जनता पार्टीनं बसवलं आणि अवघ्या 100 दिवसाच्या काळामध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवलं. भारताच्या राजकीय इतिहासामध्ये ही गोष्ट दुर्मिळ आहे की नाही? एखादा नेता मुख्यमंत्री पदावर असतो आणि अचानकपणे तो राज्यसभेसाठी फॉर्म भरतो. काय असेल या पाठीमागं? कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने नितीश कुमारांना संपवलं, त्यांचं राजकारण संपवलं, त्यांचा पक्ष संपवला. आता राज्यसभेमध्ये नितीश कुमार जर आले, काय वेगळा चमत्कार घडवणार आहेत देशाच्या या राज्यसभेमध्ये. आणि त्याचा फायदा बिहारला काय होणार आहे, किंवा त्यांच्या पक्षाला काय होणार आहे? नितीश कुमारच गिळून टाकले. आता जदयू किंवा जेडीयू हा जो त्यांचा पक्ष आहे, जनता दल युनायटेड, संपलं की हो. काय राहिलं आता उद्या जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील ना, तेव्हा या त्यांच्या नितीश बाबूंच्या कार्यकर्त्यांनी कोणता अजेंडा घेऊन लोकांच्या समोर जायचं, काय सांगायचं लोकांना, पुन्हा कसं निवडून यायचं, कोणाच्या जीवावर निवडून यायचं. जेडीयूचा आता नेता कोण? नितीश तर संपले. हो, संपले. आता काही शिल्लक उरलेलं नाही. मुख्यमंत्री पदावर असताना नितीश कुमार आणि स्वतःचा एखादा शागिर्द घोषित करणं आणि संपूर्ण आपल्या पक्षाला यांच्या पाठीशी राहून आपला पक्ष मोठा करण्याचं सांगणं वेगळं. परंतु अचानकपणे अशा पद्धतीच्या राज्यसभेसाठी नितीश बाबूंनी फॉर्म भरला. एवढूनही ते आता राज्यसभेवर जातील. आणि बिहारच्या मुख्यमंत्री पदावर भारतीय जनता पार्टीचा नेता आता बिहारचा मुख्यमंत्री होईल. गेला ना बिहार हे राज्य गिळलं राजकीय अर्थाने. जिथे भारतीय जनता पार्टीला एकेकाळी पाऊल ठेवण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती, ते राज्य या राजकारणातल्या सर्वात मोठ्या राजकीय अजगराने गिळलं आहे. काय गिळलंय मित्रांनो? गेल्या 10-12 वर्षाच्या 2014 पासूनच्या पुढच्या काळामध्ये त्याची यादी खूप मोठी आहे. खूप मोठी यादी आहे. उगा शॅम्पल काही गोष्टी आपल्याला सांगतोय. महाराष्ट्रातली शिवसेना गिळली, फोडली शिवसेना, अर्धी गिळली, अर्धी ठेवली. आता ठेवलेली काही कामाची नाही, आणि जी गिळलेली आहे त्याला पाहिजे तसं वापरायचं ही भारतीय जनता पार्टी करणार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस ही गिळली, अर्धी ठेवली, अर्धी गिळली. आता राहिलेली अर्धी आपल्या बोटावर कशी नाचेल याची व्यवस्था पूर्णपणे भारतीय जनता पार्टी करते. पंजाबचा अकाली दल हा पक्ष गिळला, स्थानिक पक्ष, प्रादेशिक पक्ष,
लोक जनशक्ती पार्टी जी रामविलास पासवानांची होती, ही पार्टी ही गिळून टाकली, अर्धी ठेवली, अर्धी उद्ध्वस्त करून टाकली. पुढे चला आसाम गण परिषद, आता नावही विसरून गेलो आपण आसाम गण परिषदेचा. प्रफुल्ल कुमार मोहंतो, एकेकाळचा अतिशय तरुण मुख्यमंत्री आसामचा, देशातले लोक हा आहे तरी कसा हा पाहतो ते वर्तमानपत्रात, टीव्हीवर. प्रफुल्ल कुमार मोहंतो आहे कसा, आसाम गण परिषदेचा हा नेता. आपण गिळला ना ती पार्टी, तो प्रादेशिक पक्ष संपला. चला पुढे जाऊ. मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या उत्तरेकडच्या पूर्वेकडच्या राज्यातले छोटे छोटे पक्ष आहेत ना, यालाही गिळून टाकलं. कोणाचंही अस्तित्व, कुठल्याही प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व शिल्लकच राहणार नाही अशी व्यवस्था करून टाकली. कर्नाटकामध्ये बघा, दक्षिणेमध्ये, तिथला कर्नाटकातला जनता दल सेक्युलर, माजी पंतप्रधानांचा देवेगौडांचा पक्ष पार्टी, तीही गिळून टाकली. टीडीपी इकडे आंध्रात तेलुगु देशम पार्टी, तीही अर्धी गिळली. केसीआर किंवा बीएसआर त्यांचा पार्टी खिळखिळ करून टाकली. काय ठेवलं या राजकीय अजगरानं, काय ठेवलंय? ईडी, सीबीआय या ज्या संस्था आहेत त्यालाही बोटावर खेळण्याचे प्रयत्न सतत सुरूच असतात. कसलं पोट असेल या पक्षाचं? सत्तेसाठी हा पक्ष काय काय करतोय. आणि मग असं सर्व झाल्यानंतर एवढं जर हा सतत गिळतच असेल हा राजकीय अजगर, तर महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदेचा नंबर कधी लागणार आहे? का लागणार नाही? लागणारच आहे. लिहून ठेवा, एकनाथ शिंदे अशाच पद्धतीने संपवले जातील. आणि पुन्हा आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले जे प्रमुख 4 नेते आहेत ना, हे तर आता भाजपचे एवढे मोठे हस्तक आहेत. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, किंवा धनंजय मुंडे वगैरे सगळी मंडळी, हे भाजपच्या इशाऱ्यावर नाचतात. सुनेत्राताई भलेही अजितदादांच्या जागेवर राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या असतील, परंतु त्यांचा पक्षही अर्धा हा या अजगराने घेतलेला आहे. शेपूट उरले, फक्त शेपूट, तोही संपेल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तीच अवस्था झाली. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं स्वतःच काय आहे? भारतीय जनता पार्टी देशातली सर्वात मोठी पार्टी म्हटलं जातं. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विश्वगुरु म्हटलं जातं. पण प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या कार्यकर्त्याच्या जीवावर सत्ता मिळवली? जिंकून येणाऱ्या लोकांना आपल्या पक्षात घेणे, पक्षात येत नसतील तर त्यांची ती ईडी, सीबीआय ही जी जादूची छडी आहे ना, ही जादूची छडी त्यांच्या भोवती फिरवणे, आणि ज्यांना लोकाधार पाठीमागे आहे, ज्यांच्या देशभरामध्ये अशा लोकाधार असलेल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन आपल्या पक्षाचं जे पोट आहे हे फुगवणं, याला पक्ष म्हणायचं? याला पार्टी विथ डिफरन्स म्हणायचं? काय म्हणायचं याला? आणि मग भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते सांगतात की आमचा सर्वात मोठा पक्ष आहे. अरे पण गिळून उभा करून कुठे आहे? कष्टाने उभा करून कुठे आहे? लोकांच्या समोर लोकशाही मार्गाने जाऊन कुठे आहे? तुम्ही पक्षही असा मोठा करता, तुम्ही निवडणुकाही गैरमार्गाने जिंकता, आणि पुन्हा विश्वगुरूची भाषा करता. एकनाथराव शिंदे साहेब, तुमचेही दिवस भरले ना, लक्षात ठेवा. अजित पवारांचेही पूर्णपणे अशाच पद्धतीनं त्यांनाही संपवलं जाणार होतं. दुर्दैवानं त्यांचा अपघात झाला. आता त्यांचं पुढे काय होईल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं हे आपल्याला भविष्यात कळेल, किंवा शिंदे गटाचं. का लागत नाही निकाल? कुठल्याही क्षणाला हा निकाल लागू शकतो, लावला जाऊ शकतो, धनुष्यबाण गोठवला जाऊ शकतो. आणि ज्या दिवशी साधा धनुष्यबाण गोठवला जाईल ना, तेव्हा एकनाथराव शिंदे साहेबांचं काहीही शिल्लक करणार नाही. त्यांची जी नख आहेत, त्यांची जी दात आहेत, आज ते जे एकनाथराव वाघ म्हणून
लोकांच्या समोर जात आहेत ना, त्यांचे सगळे पंजे बिंजे सगळे खोडून टाकले जाते. एक साधं काम झालं तर साधा जर असा निर्णय आला भविष्यामध्ये की आता हे जे निवडणूक चिन्ह आहे शिवसेनेचं धनुष्य हे गोठवलं जाईल आणि मग एकनाथ शिंदेना दुसरं चिन्ह जाईल. ज्या क्षणाला एकनाथ शिंदेना दुसरं चिन्ह दिलं जाईल त्या क्षणाला एकनाथराव शिंदेची ताकद ही आपोआप जमीनदोस्त होऊन जाईल. मित्रांनो, असा हा आपला अजगर आहे, आपल्या देशातला राजकीय अजगर आहे. आमदार, खासदार किंवा मोठमोठे साखर कारखान्याची चेअरमॅन मंडळी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष असले तरी ही रोज गिळतच होता हा अजगर. पण आज तर चक्क एक मुख्यमंत्रीच गिळला. तो मुख्यमंत्री बिहारचा मुख्यमंत्री होता, नितीश बाबू, ज्यांच्या जीवावर केंद्रामध्ये सत्ता स्थापन केली. त्यांनाच खाऊन टाकलं राजे, त्यांनाच खाऊन टाकलं. तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियाने जरूर वाचतो आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.